पाहायला गेलं तर विश्वाचा मालक, पण चरित्र असं घडलं. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदाम्या यांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं. काय त्यांची उष्टावळी, काय नवले महाराज. विश्वाच्या मालकानं गोपाळांच्या ताटातलं उष्ट खावं महाराज. जगाला खायला देणारा भगवान, प्रत्येकाचं भरण पोषण करणारा भगवान, पण काय त्यांची उष्टावळी. या माझ्या सगळ्या बहिणी तिकडं, अय तुम्हाला मी दिसतो ना, सगळ्यांना दिसतो, आवाज येतो ना माझं. कडी करता येते तुम्हाला? कडी, हा नतनीवाली कडी करता येते? कडी आजी आजी यमेश 90-85 मागच्या कडी करता येते ना? कडी टेस्टेड असते कडी, ऐक ना. आपल्या सप्त्यात एखाद दिवस झाली असं कडी लय भारी असते. ताकाची असते, दह्याची असते, आमसोलाची असते, थोडीशी तिखट असते. आमची उजाताई बसलेली लय भारी करते. सोलापूरला गेल्यावर यायचंय मला आता बरं काय. अशी टेस्टेड कडी असते, ऐक ना कृष्ण महाराज. कडी असा आट्टम आहे बरं का. ते कधी तुम्ही मागा ते तोंडाला पाणीच येतो महाराज. कडी असा पदार्थ आहे, कधी पहा तुम्ही, संध्याकाळी करा, दुपारी करा. अशी थोडीशी पातळ असते, थोडीशी चटकदार असते, थोडंसं मीठ, थोडंसं तिखट, थोडीशी आंबट. फक्त तोंडाला पाणी नका येऊ देऊ. माझ्याच यायला लागलं तर तुमचं काय आता बरं का. अशी कडी आहे ना, कडी. इकडं बघा, इकडं बघा, लय गोड कथा आहे हो. पहिलं चरण कळल, काला कळल, 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. कल्याण स्वामींचा आशीर्वाद मिळेल. माझ्याकडे बघा, एकनाथ महाराज त्या पेंद्याच्या घरी आईनं कडी केली. कडी, आणि कढीला अशी टेस्टेड फोडणी दिली, अशी जिरे मोहरी चटणी. इकडे बघा, अशी मस्त टाकली, चटकदार फोडणी. त्याचा वास असा दारामध्ये आला. पूर्वी भाज्याचे वास यायचे, शेजारची म्हणायची मेथीची भाजी केली काय नो, पालकाची केली काय नो, वास यायची. आता आमची आई बसलेली आहे. मी आळंदीला शिकायला असताना आमची आई मला पुडदाच्या वड्या करून पाठवायची. अक्का आमची जास्त दिवस राहायच्या त्या डब्यामध्ये, पुडदाच्या वड्या करून पाठवायची. मी आमच्या आईला म्हणायचो, अक्का असे एकच डबा पाठवायचा, 2-4 डबे पाठवी जात जाय ना. ती म्हणायची, अरे एवढ्याच करायला हाताची 8 दिवस आग होते बाबा मसाल्यानं, आणि वासच जात नाही हाताचा 8 दिवस. म्हणजे त्या मसाल्याचा वास 8 दिवस हाताचा जात नव्हता. आता वडीचाच वास याय नाही, वडीचाच वास येत नाही, तर ते हाताचं कधी यायचं. लई क्वालिटी असायची मला. शेजारी वास जायचा, तसा ते दारात वास घुमला कृष्ण महाराज, आणि ते पेंद्या दारात खेळत होतं आपलं. धावतच गेलं, आई 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 काय बनवलं? आई म्हटल्या, अरे पेंद्या, चटक्याचं ऊन पडतं ना, थोडी गरमी पडते ना, आपल्याला प्यायला कडी केली. असं काय, दे ना मला. आईनं लगेच एका, आईला पोरगं फार आवडत असतं मला. पोरानं मागवीन, आईनं नाही द्यावी असं होईल का? आईनं लगेच एका ग्लासामध्ये दिली. भाऊ माझ्याकडे बघा, फार सुंदर आहे, फार गोड आहे, पहिलं चरण कळल, काला कळल. इकडे बघा, 1 ग्लास भर कडी तिनं आईनं लगेच गरम गरम पेंद्याला दिली. त्यानं ती कडी तोंडाला लावली, कडी प्यायला सुरुवात केली. कडी जशी प्यायला सुरुवात केली, त्याच्या जिभेला चव लागली. इतकी टेस्टेड, इतकी भारी, इतकी मधुर, काय खतरनाक कडी झाली. म्हटलं काय आईच्या हाताला चव आहे, वा वा वा, इतकी छान कडी झाली. पण ही कडी माझ्या कृष्णाला किती आवडेल, माझ्या कानाला किती आवडेल, माझ्या सख्याला काय भाव आहे महाराजा. मी एक वाक्य सांगू, मित्र हा सुखात आठवला पाहिजे हो, दुःखात नाही. नीट ऐका बरं, मित्र हा दुःखात नाही आठवला पाहिजे, सुखात आठवणारा. आणि खरं सांगतो ओंकार महाराज, सुखात आठवण काढणारा आमचा एकच दोस्त आहे, म्हणजे महादेव दादा खरसाडे. बरं काही सुखात दुःखात तर कुणी बी असतं महाराज, सुखात आठवण काढली पाहिजे. चांगलं चाललंय ना, चांगलं चाललेलं असताना जवळ केलं पाहिजे. दुःखात एक वाक्य आणखी सांगतो, पुढचं ऐका. जो मित्र सुखात आठवण काढतो, दारफळकर, आमचे दारफळकर बसले, चकलंब्याची सगळी मित्रमंडळी बसली, सगळे तुम्ही ऐकताय, हे अक्रूर महाराज साखरेचं वाक्य घरी घेऊन जा. जो मित्र सुखात आठवण काढतो, तुम्हाला दुःख येऊ द्या, तो तुमचा मित्र तुमच्या दुःखात ढाल बनल्याशिवाय राहत नाही महाराज. ढाल बनतो, ढाल. सुखात तुमचं बरं चाललंय ना, मग त्याला कपडे घ्या. तुमचं बरं चाललंय ना, त्याला सांभाळा. सुखामध्ये याला खरं मैत्री म्हणतात महाराज. त्या पेंद्याच्या जिभेला चव लागली, आणि त्याला वाटलं ही कडी किती टेस्टेड आहे, माझ्या कानाला किती आवडेल, माझ्या सख्याला किती आवडेल. पण गोंधळ असा झालता, त्या पेंद्याच्या आईचं आणि कृष्णाचं लय भांडण हो महाराज. म्हणजे कृष्णाच्या आईचं, यशोदेचं आणि पेंद्याचं लय कडाक्याचं. काय तिचं काय पाण्याहून झालतं का भांड्याहून झालतं काय माहिती, पण लय भांडण बुवा. आपले जसे भांडण होतात, काही भांडणाचं निमित्त नसतं. तिने भांडं माझ्या आधी लावलं म्हणून भांडण. काय भांडण झालतं काही कळालं नाही बुवा. पण ते पेंद्याच्या आईला यशोदेचं मेळ बसत नव्हता, यशोदेला पेंद्याच्या आई मेळ बसत नव्हता, आणि कडी न्यायची यशोदेच्या पोराला. काय करावं बुवा आता, काय करावं बुवा आता. मग त्यानं डोकं लावलं, एखाद्याकडून काही मिळवायचं असलं म्हणजे गोड बोलावं लागतं बरं का कृष्ण महाराज. माझं एवढं वाक्य घरी घेऊन जा. कोणाकडून काही मिळवायचं असेल तर गोड बोलत चला. गोड बोललं की लोक देतात. छाती काढून, छाती काढणाऱ्याचं कामच नाही महाराज जगात. हात जोडणारे साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोलामृताचे. परमेश्वरी ताई, लहानपण
सारवा साखरेचा 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 रवा मुंगी साखरेचा मुंगी साखरेचा मुंगी साखरेचा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा मुंगी साखरेचा साखरेचा मुंगी साखरेचा रवा लहानपणे देवा देवा लहानपणे देवा वा ओंकारजी वा. मुंगी साखरेचा रवा. लहान असलं पाहिजे. खरंच दीदी मला तुमचं कौतुक असं करावं वाटतं. किती माणसं, एवढी माणसं तुम्हाला आज भेटत होती. तुमच्यातले अर्धेच मला भेटली तर मी म्हणलं मी जरा बाहेर आलो, चकलंब्यात गावात आलो आता दरवाजा. अर्धीच भेटली तुमच्यातली, सेल्फी काढू काढू तुम्ही म्हटलं मी जरा गावात आलो फिरायला जरा. कमाले बुवा. 8 दिवस झाले प्रत्येक माणूस भेटतो तरी ते हात जोडून बोलतातच. त्याचं कारण लहानपण देगा देवा म्हणून नाव झालं देशामध्ये. म्हणून महाराष्ट्रभर लहान व्हावं लागतं. हो, उच्च असतात माणसं पण आपले पाय जमिनीला ठेवतात. सांप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. अरे 2-4 अभंगावर बोलणारा अक्रूर साखरे नाही, 10-5 चाली येणारा गायक नाही, या विश्वाला गाथा देणारे तुकोबार आहेत. सांप्रदायाचे कळस झाले पण मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी. काय नम्रता आहे महाराज, काय लहानपण आहे. जरा गोड बोलत चला. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. किती प्रमाण सांगू वेचिते वचन जे नेरा हे समाधान. गोड बोलत चला. आईला गोड बोलायला सुरुवात केली त्यानं, पेंद्यानं. आई ए अक्का काय सुंदर कडी केली ग म्हटलं. आई काय छान बनवली गाई, किती मस्त आहे गाई, काय गोड गाई, काय टेस्टेड आई, तुझ्या हातासारखी चव नाही गाई. पण आईलाही हुशार होती महाराज. आमची माईलाही हुशार आहे आप्पा महाराज. तुम्हाला दिसते तशी, लय चॅप्टर येते, सगळं ओळखते मला. लय हुशार असतात म्हाताऱ्या. तुम्हाला वाटतं फक्त आपल्याला त्यांना आपलं सगळं माहीत असतं महाराज बरं का. खरंच सांगतो फार माहिती असतं. ती पेंद्याची आई लय हुशार होती. ती म्हटले पेंद्या मला घुमू नको तू, मला तू घुमू नको. मला माहिती आहे तुला तुझ्या मित्राला कडी न्यायची, पण मी तुला तांब्यात ग्लासात वाटीत जगात मगात लोटीत देणार नाही. काय म्हटली ती? जगात मगात तांब्यात लोटीत पात्रात मिळणार नाही. आता किती अवघड झालं बघा. कडी तर न्यायची, आई तर ग्लासात वाटीत जगात देत नाही. मग तर म्हटलं आई मला तुला सगळी कढई सगळं पातेलं तुला, पण तांब्यात ग्लासात वाटीत जगात मगात मी देणार. म्हटलं आई मला तर दे एक तांब्याभर. आईनं लगेच एक तांब्याभर दिली. त्यानं लगेच ती तोंडाला लावली. माझ्याकडे बघा तुम्ही. कढीचा तांब्या तोंडाला लावला, कढी प्यायला सुरुवात केली. इथं असा सेंट्रल लॉक टाकला मजबूत. कुठं इकडं बघा माझ्याकडे. इथं लॉक टाकता येतो बरं का. इथं जे लॉक टाकला, आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कढी भरली, तोंडात तांब्या दिला फेकून महाराज. एवढ्या स्पीडने धावला म्हणतात. ज्याला लवकर जायचं असतं त्याला कायम अडचणी असतात बरं. तुम्ही दोघं आज त्याचं उदाहरण बरं. लवकर जायचं असलं की कविराज महाराज 2 अवस्तर कीर्तन करणार, अक्रूर बाबा 2.5 अवस्तर करणार. ते असतंच, ते ठरलेलंच गणित. ज्याला लवकर जायचं का त्याला कायम अडचणी. बैलगाडीवाला मधातच घालणार, जाय कसं जायचं तर. आपल्याला मिरवणूक काढायची असेल, जाय कसं जायचं असं असतंच ते. ज्याला लवकर जायचं त्याला अडचणी असतात. तसं त्या पेंद्याला तोंड भरलेलं धावतच निघाला. त्याला कुणी अडवायचं? पेंद्या
गालाला काय झालं, गाल फुगी आली काय, सांगताय ना, सांगायला जावं तर कडी आतमध्ये जाईल. काय करावं, कसा तरी रस्ता काढत पोहोचला माझ्याकडे. बघा भिंतीला हात लावून कृष्ण कन्हैया उभा होता हो. देवाच्या खांद्याला हात लावला हो चकलंबा, काय भाव आहे बघा. देवाच्या खांद्याला हात लावला आणि देवानं त्याच्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं, हाताने इशारा केला, आकारा ओ काना आकारा. हाताचा इशारा ओळखला आणि पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका 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 देवमुखी, एकमेका देवमुखी, देवमुखी, एकमेका देवमुखी. सुखी घालो उंबरी, सुखी घालो उंबरी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, देवमुखीला देव घालो उंबरी, सुखी घालो उंबरी, एकमेका वा वा, काय गोड प्रमाण दिलं. आपल्या तोंडातली कडी बघा बघा कृष्ण परमात्म्याच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची उष्टावरी, खाय त्यांची आपल्या तोंडातली कडी देवाला देऊन टाकली. तुकोबारायांना म्हणावं लागलं, पाहता गोवळी साधे गोपाळ, गायीच्या धारा काढणारे गोपाळ, तुमच्या माझ्यासारखे शेतकरी गोपाळ, पण विश्वाच्या मालकानं खाय त्यांची उष्टावळी. देवाचे जे गोपाळ आहेत ना महाराज, लय साधे. तो देवाला साधा माणूस आवडतो बरं का, पण निर्मळ मनाचं. एक वाक्य ऐका बरं, तुम्ही साधे पाहिजे, निर्मळ मनाची पाहिजे, देवाला फार आवडतात. तुम्ही श्रीमंतच पाहिजे असं काही नाही, तुम्ही उच्च विभूषित पाहिजे असं काही नाही, तुम्ही साधे पाहिजेत पण तुमचं अंतःकरण निर्मळ पाहिजे बरं का. मग तुम्ही किती गरीब आहेत आणि तुमच्याकडे काय देव पाहत नाही महाराज. हो, किती गरीब असा, केवटासारखे असा, शबरीसारखे असा, सुदाम्यासारखे असा, देव तुम्हाला स्वीकारतो महाराज. जवळ घेतो आणि तुमच्या ताटातलं उष्ट खातो महाराज. ते मधुमंगल नावाचा गोपाळ होय, शांडिल्य ऋषीचा पोरगा आहे. भागवतात कथा येते त्याची. इतका गरीब होता म्हणे, इतका गरीब की आज जर भाकरी झाली त्याच्या घरी तर 4 दिवसानंच तयार व्हायची पुन्हा. मग 3 दिवस काय तर कृष्ण कन्हैयाच त्याला 3 दिवस भाकरी घेऊन यायची. कन्हैया म्हणायचे, मा हे यशोदा मा, मला 4 भाकरी दे. यशोदा म्हणायचे, अरे तुला 2च लागतात का ना, मग 4 कशाला रे.
माझा मित्र आहे ना तो मधुमंगल, त्याच्या घरी भाकरी नाही नाही म्हणून त्याला 2 घेऊन जात. देवानं तुमच्या भाकरीची चिंता करावी इतकं भजन केलं पाहिजे बघा, इतकं प्रेम केलं पाहिजे, इतका भाव ठेवला पाहिजे देवावर. महाराज काय प्रेम असेल त्या मधुमंगलचं. महाराज रोज देव त्याला मधुकरी भाकरी आणायची. एक दिवस काय झालं, गोपाळाचं आणि देवाचं झालं भांडण. होत राहत बरं का, भांडण झाल्याशिवाय मजा नसते बरं का, भांडण झालं पाहिजे. पण प्रेमामध्ये जे भांडण होतं ना ते फार गोड असतं. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. हे जे भांडण आहे ऐका, हे जे भांडण आहे हे गोपाळाचं आणि कृष्णाचं आहे बरं का. गवळण आहे गवळण, कोणी गांजा खसणी लिहिलेली नाही, कोणी पेताडाची नाही, संतांची गवळण आहे. देवाचं आणि कन्हैयाचं भांडण ऐका. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा आपुली गोधने. 5 पोळ्या 3 भाकरी, 5 पोळ्या 3 भाकरी, 1 कानवला 1ची पुरी. आम्हा धाडीले वनादुरी, आमुची ठकवून खाल्ली शिदोरी. कान्होबा 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 गवळणीचं काय गोड गवळणी होत्या महाराज. लई सुंदर भाव असायचं. भंगार गवळणी आणल्या कुणी आणल्या काय माहिती, कशाला काय गरज आहे महाराज. काही म्हणतात लोक राधे चल माझ्या गावावर. अरे कशाला कशाला काय कारण, घशाचा कॅन्सर होईल बरं. अय असलं म्हणत जाऊ नका. माग एक गवळण गाजली पाण्याला जाते पाणी घेऊन. अरे पाणी आणायला विरोध नाही माझा, पण त्याच्यात हरी नाव नाही, कृष्ण नाव नाही, गणपतीचं नाव नाही. हे बघा गवळणीला आपला विरोध नाही, मी पण गातो, पण त्याच्यात राधा नाव असावं, कृष्ण नाव असावं, कन्हैया नाव असावं, देवाचं नाव असावं. पाण्याला गेले पाणी घेऊन, ते पाणी रोजच चाललं ना आपलं संसारात, तिकडं काय देवाचं नाव त्याच्यामध्ये असलं पाहिजे, राधा असली पाहिजे, कन्हैया असलं पाहिजे. गवळणी चांगल्या म्हणा, आपल्याला कळायला तयार नाही बरं का. आता हे चांगले सगळे माणसं बसलेत, सगळ्यांना विराट कोहली माहीत. विराट कोहली देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे बघा. 1 नंबर वनडे, 1 नंबर काय शॉट मारतो महाराज. त्याची बॉडी पाहिली तर 5,000 रुपये लिटरचं पाणी पितो म्हणतात, असं म्हणतात. 5,000 रुपये लिटर. मोदी साहेबांना त्याची मुलाखत घ्यावी, इतकी स्ट्रॉंग बॉडी त्याची, इतका स्टील बॉडीचा माणूस. कसोटीतून निवृत्त झाला तर काही काही कसोटी पाहत नाही, 20तून निवृत्त झाला ते बघत नाही, वनडेची वाट पाहतात कधी येईल कधी येईल. इतका भारी खेळाडू. त्याच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर भारत देश कर्जातून मोकळा होईल महाराज. एवढा श्रीमंत आहे. 2-4 एकरवाला नाही, 2-4 एकरवाला रामराम घाली नाही हो, इतका श्रीमंत व्यक्ती आहे. पण मागच्या 5 महिन्यापूर्वी दोघं नवरा बायको वृंदावनला गेले ते महाराज. वृंदावनला, आणि वृंदावनला त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या सत्संगामध्ये सामील झाले. आपलं छोटंसं बाळ असं हातामध्ये घेतलेलं, आणि त्या साधूला विचारत होते आम्ही कसं जीवन जगावं. काय नवले, एवढा विश्वातला श्रीमंत खेळाडू साधूला रस्ता विचारतो. साधूला आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे महाराज, आपल्याकडे गाथा आहे, आपल्याकडे हरिपाठ आहे, आपल्याकडे कल्याण स्वामी आहेत, आपल्याकडे रोकडेश्वर महाराज आहेत, बजरंग बली आहेत, रामायण आहे, काय नाही महाराज आपल्याकडं. विचारा ज्ञानेश्वरीला आम्ही कसं जगावं, विचारा तुकोबारायांना आम्ही कसं जगावं, विचारा नाथबाबांना आम्ही कसं जगावं. इतकं सुंदर सांगतात महाराज. म्हणून हा सप्ताह आहे. साधूची संगती घडली पाहिजे, त्या विचारामध्ये आपण आलं पाहिजे. काय टाइमपास नाही, मजा नाही. शिकण्यासाठी जर असेल तर घरी घेऊन जा. त्या प्रेमानंद बाबाला 2 किडण्या नाही असं म्हणतात. काय भाग्य आमच्या या महादेव दादानी, या आमच्या अंकिताला, या परमेश्वरीला, या आमच्या सोनालीताईंनी तिथं भजन गायलं राधेचं महाराज.
काय नवल महाराज. अहो लोक तळमळ करतात हो तिथे तिथं जायला. शिल्पा शेट्टी एक नंबर हिरोईन आहे ना, भेटायला सुद्धा टाईम नाही तिला, जाऊन नाही दिला आतमध्ये, लोक जातात बाजूला सरकतात. आणि आमची साध्वी सोनाली ताई तिथं जे जे राधा रमण, अर काय व्हिडिओ महाराज. मी म्हणलं काय भाग्य या बहिणीचं, आमच्या काय मुलीचं भाग्य. आणि हे सगळं हे आमच्या दादानी डोकं लावलं ना तिकडं, ते फोन लावून आलं आम्ही आलोय. महाराज हे सोपं असतं काही, लोकांना वाटतं कोण करतंय हे, काय इथं बसलेलं दादा करतो, दुसरं कोण करतंय महाराज, दुसरं कोणाला पडलंय काही नसतं महाराज. करणारी माणसं कमी असतात, ते आपली नाव पुढे येऊ देत नसतात. घरी असता करी खोडी शारंग पाणी खेळावया, बाहेरी जाता आळ घेती गवळणी, थापटोनी निजविते पळोनी जातू राजद्वारा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. ही राधा म्हणा, म्हणायची तुम्हाला राधा, ही म्हणा किती गोड आहे. नेई आता जड करी आपुल्या मंदिरा, ही राधा आहे महाराज, किती गोड आहे ती. क्षणभर नाना परी समजावी ते परिणराय श्री हरी, दही भात कालवणी दिला वेगी जड करी, कडेवरी घेऊन या फिरले मी दारोदारी. राधे यादव गुरुजी, यादव गुरुजी, यादव गुरुजी, यादव गुरुजी. आपल्या गुरुवरे रखमाजी महाराजांची चाल आहे बरं, इतकी भारी चाल, माणसाच्या डोळ्यात पाणी यावं महाराज. काय राधा दिदी आमच्या महाराजांनी म्हणावं, बळीराम महाराजांनी दोघं, आम्हाला दोघालाच यायची ती गोड. यांना एक यायची मला एक यायची. हे जरा माझ्या आधी होते बरं, पण जरा मी हुशार असल्यामुळं पुढे गेलो जरा. आमचं गडी मागं राहिलं. लई खास माणूस होय बळीराम बुवा, लई गातो, काय आवाज आहे महाराज, काय चाली अहो आमच्या महाराजांच्या चाली त्यांनी अशा ठेवणीमध्ये आणल्या, सरगममध्ये आणल्या. काय महाराज हे दिदींच्या विद्यार्थी काय, आप्पा महाराजांचे विद्यार्थी काय. बळीराम बुवा महाराजांनी त्या दिवशी तुमची आठवण काढली हो. महाराज कोणाची आठवण काढतात होय आमचे रखमाजी महाराज. पण आप्पा आम्ही गेलो ना, बळीराम चांगला गातो म्हटले. वा साधूनी वर्णन करावं महाराज, काय गोड चाली महाराज. काय ते महाराज म्हणायचे बघा, राधा घेवनी हरीला त्वरे जात मंदिरी. कुठं नेते राधा, राधा घेवनी हरीला त्वरे जात मंदिरी, हृदय मंचकी पहुडविला श्री हरी, एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी. राधे 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 घेई श्याम सुंदरा. वा स्वामा, वा रे वा स्वामा. अशी सिस्टीम लागल्यावर किती म्हणेल मी सांगता येणार नाही. 9 वाजले, अरे 12 सुद्धा वाजतील. इतक्या लय गवळणी महाराजांच्या, लय गोड. चला अशी राधा म्हणा, अशा गवळणी म्हणा, काही पण म्हणू नका. चांगले चांगले लोक भजनात प्रमाण देतात. राधे चल माझ्या गावाला जाऊ असं म्हणायचं ना. अय भजनी मंडळ, हां सारं गोकुळ फिरणारी ती नाही. एक जणांना की कहर केला, कहर राधारंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे, बरे राधाशी गोंडे लावणारी काय, असं म्हणायचं नाही. चला गवळणी चांगल्या म्हणा. कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधने. आता माझा स्वर लागला, आता मला ढिल्ल पडणार जमणार नाही. आता ऐका ऐका मग दादा मूडमध्ये आलो मी आता. ऐका ऐका आता संचार झाला, तुम्ही काही केलं तरी आता मी थांबू शकत नाही. ऐका ऐका इतक्या गोड गवळणी रंगल्या. आणि तो देवाचं गोपाळाचं झालं भांडण. भांडण झाल्यामुळं देव म्हटले, ए पेंद्या, ए वाकड्या, ए बोबड्या, ए सुदाम्या, ए श्रीदाम्या, आपापल्या घरचं उद्या आणा. भांडणामध्ये असं झालं. आता सगळे गेले गोपाळ घरी. पण बाबा ईश्वर चैतन्य बाबा मधुमंगलला प्रश्न पडला, बुवा आता काय आणायचं. गेला होतो घरी. आई, हे आई, आमच्या मित्रानं आमच्या सख्यानं आपापल्या घरचं आणायला लावलं ग. आपल्या घरामध्ये आहे का काही. आई म्हटले, अरे भात तर नाही, वरण तर नाही, भाकरी तर नाही, पण 4 दिवसाचं शिळं ताक आहे बाबा. वास येतोय, आंबट झालेलं आहे, जमेल का. दे म्हटलं आई दे. तुमच्याकडे जे असेल ते घेऊन येत जा, असं काही नाही. 100 रुपये, 1000 रुपये, 5000च पाहिजे असं काही नाही. 100 रुपये जरी आणले तुम्ही तरी कल्याण स्वामी आशीर्वादच देत असतात.
तुमची जी परिस्थिती असेल ती देत चाला, पण देत चाला. घरी ठेवू नका, थोडं थोडं देत चालायचं महाराज. दिलं की वाढत असतं, सांभाळून ठेवलं की विष बनतं. दिलं की डबल होतं, सांभाळून ठेवलं की त्याचं विष बनतं. कोणती गोष्ट घ्या. कृष्णा महाराज लय भारी वाजवतात, आप्पा महाराजाची पोरं लय, अरे दिलं म्हणून वाढलं. दिदींचा सप्ताह लय गाजला, लय संस्थान गाजलं, काय त्यांचे, अरे दिलं म्हणून वाढलं. जी माणसं देत असतात त्यांचं वाढत असतं. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी, अरे रे. लोक त्यांच्या मातीला सुद्धा आता जात नाहीत. किती उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील. 5 माणसं म्हणते म्हणतात, 5 माणसं काय दिलं नाही महाराज. ज्यांनी दिलंय त्यांचे चौकात पुतळे. छत्रपती शिवरायांना गळ्यात घातले लोकांनी, अंगावर चढवलंय. चौकात पुतळा, घरात पुतळा का लावलाय? दिलं रे, दुसऱ्यासाठी देऊन बघा. तुम्ही देऊन बघा, लोक तुम्हाला कधीच मरू देणार नाही. तुम्ही मेले तरी लोक तुम्हाला जिवंत ठेवतील. फक्त देऊन बघा. माझंच घर माझं म्हणत असाल तर मग तुम्हाला कोणी मोठं करणार नाही. बघा बघा, दे म्हटलं आई ताकाची लोटी. बघा माझ्याकडं ताकाची लोटी घेतली आप्पा महाराज, ओंकार बाबा, कैलास महाराज. आणि 4 दिवसाचं ताक घेऊन मधुमंगल निघाला. अंगामध्ये सदरा नाही हो त्याच्या, धोतर बांधलेला आहे, एक जानवा आहे. अर्ध्या रस्त्यात आला तर वाऱ्याची झुळूक आली आणि त्या झुळकीमुळं नाकावर वास आला आणि कळालं हे ताक आंबट आहे. वास येतो याचा, विटलेलं दिसतंय, कसं न्यावं देवाला. म्हणून तसंच झाडाखाली बसला, विचार करायला लागला. प्रारब्धाला दोष द्यायला लागला. देवा मला किती गरीब बनवलं रे. रोज तुझी खातो बाबा भाकरी, पण आज मला तुला आणायला नाही बाबा. रडायला लागला. कानोबा तुझी घोंगडी चांगली, ए काना आम्हासी का दिली वांगुली रे. ए काना आम्हासी का दिली, आम्हासी का दिली वांगुली. ए काना का रे आम्हाला तू वांगुली दिली बाबा, का आम्हाला असं गरीब बनवलं रे. आम्हाला तुझ्याकडे काही आणायला नाही बाबा. एवढा चकलांब्याचा सप्ताह चाललाय, सोनाली दिचं पण गरीब बनवलं रे देवा आम्हाला. का बरं आम्हाला फार इच्छा आहे रे द्यायची, का बनवलं रे गरीब बाबा. असं म्हणायला लागला, दोष देत होता, रडत होता. नेमका असं झालं. तिकडं पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या सगळ्यांच्या शिदुऱ्या देवानं पाहिले. आणि भगवान म्हटले तो मधुमंगल रे. पोरं म्हटले देवा तुम्ही त्याला उगीच घरी पाठवलं, त्याच्या घरी नक्की काही नाही म्हणूनच आला नाही. आणि रडत रडत असणारा मधुमंगल ताकाची लोटी शेजारी ठेवून बसला. इकडं देवाच्या लक्षात आलं आणि देव त्याच्या घराकडे धावले. काय प्रेम असेल महाराज. देव त्याच्या घराकडे धावले. अर्ध्या रस्त्यात पाहिलं तर झाडाखाली तो मधुमंगल दिसला. आणि त्यानं पाहिलं देवाला येताना त्यांनी ताकाची लोटी अशी पाठीमागं धरली. नको म्हटलं दाखवायला, पाठीमागं धरली. पाठीला धरली. चकलांबेकर बघा, हो भाविक ऐका, पाठीला ताकाची लोटी धरली. भगवान म्हटलं का रे मधू, ए मधू, पेंद्या आला, वाकड्या आला, बोबड्या आला, तू का नाही आलं. म्हटलं देव आम्हाला गरीब बनवतो बाबा, आमची परीक्षा घेतो बाबा, आमच्याकडे तुला द्यायला काही नाही बाबा, आम्ही गरीब आहोत. असं म्हटल्यावर देवाला दया आली आणि भगवंतानं प्रेमाची मिठी मारली त्याला. एखादा संकटात असेल, दुःखात असेल ना वाघमोडे साहेब, प्रेमाची मिठी मारायचं, जवळ घ्यायचं. मिठी मारली ना महाराज, त्याचं मन भरून येतं महाराज. अशी प्रेमाची मिठी मारली देवानं. जशी मिठी मारली ना तसं पाठीमागं धरलेलं ताक सगळं अंगावर सांडलं. पाठीवर, पोटावर, हातावर, खांद्यावर सगळीकडे ताकच झालं. ताकाचा वास यायला लागला. भगवान म्हटले मधू खोटं बोललास रे माझ्याशी, आणलं होतं ना ताक, मग का बरं आला नाही, का खोटं बोललास. म्हटलं देवा हे ताक 4 दिवसाचं शिळ आहे बाबा, त्याचा वास येतोय, आंबट आहे, चिंबट आहे, तुम्ही खाताल की न खाताल म्हणून हे ताक आणलं नाही. असं म्हटल्याबरोबर विश्वाच्या मालकानं दिदी हात समोर घेतला आणि त्या मधुमंगलच्या अंगावर सांडलेलं ताक आपल्या जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकलं. तुकोबारायांना म्हणावं लागलं, खाय त्यांची उष्टावर काय त्यांची उष्टावर काय त्यांची उष्टावर काय त्यांची. पाहता गोवळी पाहता गोवळी
काय त्याची ओंकार महाराज, वा कैलास महाराज, पाहता गोवळी, वा संजू महाराज, वा कृष्णाजी, वा आप्पाजी. बरं का, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. काय गोड वादन, काय गोड गायन, संपूर्ण असं वाटतंय. म्हणून पाहता पाहायला गेलं तर गाईच्या धारा काढणारे गोपाळ, पण गवळीयांची ताक पिरे कोण पोरे चांगली, त्यांचं ताक भगवान पितो. म्हणून म्हणतात खाय त्यांची उष्टावळी, विठोबार पोमाई. बसा बसा, उठायचं नाही अजून. हे आता काल्याचं कीर्तन आहे खरं. हे आता झालं पहिलं चरण. काय असतं कीर्तन करणं आज लवकर संपवायचं असतं. काल्याचं वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना आकाशात विघ्न झालं आणि तेवढ्यात आवाज आला, कंसा हो 8 वर्षाचा 8वा मुलगा तुला मारणारे आकाशाची वाणी सांगत असे कंसा. मानी हा भरवसा बोलण्याचा 8वा हिचा पुत्र वधीला तुझशी 8वा मुलगा मारणार. आणि तेवढ्यात विष्णू महाराज हातामध्ये खडग घेतलं. घेऊन या खडग माराया धावला. नामदेवरायचे जन्माचे अभंग आहेत. संस्थेत असताना पण पाठ केलेले, पहिल्या नंबरनी पाठ केले पाहिजे अभंग. मग खडग घेऊन धावला विष्णू महाराज. बरं का, 2 जण होतो आम्ही संघ बरोबर शिकायला, म्हणून आठवण आली. एकाच रूममध्ये राहायचो. त्यांनी पोहे करून खाऊ घातलं बिचाऱ्यानं मला बरेच दिवस. विष्णू महाराजाचे उपकार आहेत माझ्यावर. महाराज जाणलं पाहिजे ना, माझा स्वभाव असा आहे दीदी, ज्याने उपकार केले ना त्याला मी कधी विसरत नाही. बरं का, कधीच विसरायचं नाही. एखाद्यानं एक कीर्तन दिलेलं असलं तरी त्याचे कधी उपकार विसरायचे नाही. आपल्या लोकांनी कधीच नाही विसरायचं ना, कधीच नाही विसरायचं. का विसरायचे नाही माहिती आहे का, आत्ता ते आपण मंगळापूरला कीर्तन केलं त्या दिवशी, आणि तिथं ते सुनील महाराज होते माझ्या कीर्तनाला. त्यांनी मी त्यांच्या कीर्तनात चाल म्हणलेली महाराज. त्यांना नाही तो माहिती, ते शिरसोलला आपण सप्त्याला असतं. आणि माझं कीर्तन त्यांनी ठेवलं. मी म्हटलं महाराज मी तुमच्या कीर्तनात, त्याला इतका अभिमान वाटला. तो म्हटलं अक्रूर महाराज, म्हटलं असं कीर्तनात एवढे. त्याच्यात काय असतं महाराज, कृतज्ञता प्रगट करायची. तुम्ही कृतज्ञता प्रगट केली की देव तुम्हाला मोठं करत असतो महाराज. ध्यानात ठेवायचं, देवाकडे ते असतं लिहिलेलं, ध्यानात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा. का सांगत होतो, विष्णू महाराज 8 म्हणजे अभंग पाठ करायचो आपण. हातामध्ये शस्त्र घेतलं, मारायला धावला, हात तो धरला, मारू नकोस, माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भ योगमायेने नष्ट केला. 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. एवढी छान दिसायला लागली तुकाराम भाऊ दारफळकर. हे पहिला सप्ताह दारफळणी केलता बरं आमच्या दिदींचा. पहिलं कथा हे जे सुरुवात झाली की मोठाल्या सप्त्याची, हे दारफळ जोरात टाळी वाजवाया दारफळसाठी. हे दारफळकर काय सप्ताह केलता महाराज. हे असं एवढा समाज आणि जिव्हाळा चॅनल, दिदींचा हरिपाटन, हे पोरींच्या पावल्यान, त्याच्यात माझा काला घोड्यावर बसूनच आणलं मला टप 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 टप. आणि तेव्हाच मग आम्ही लावलं टप टप. इथून पुढे आता घोडेच आणायचे. म्हटलं काळजीच करू नका. हे यांनी सवय लावली वा दारफळकर. आणि त्याचं नियोजन दादानी दिदींनी आम्ही केलं होतं. त्यानंतर मग आमचे मामा, पोटे मामा गेले काय पाथर्डीला. अय मामा गेले काय, हां मामा गेले दिसते तिकडे. आवाज जाईन त्यांना, पाथर्डीला जाऊ दे. पाथर्डीला पोटे मामाने पाथर्डीला केला. मग तिथं असे क्रेन लावले. मग दिदीला मला क्रेनमध्ये बसवलं. आप्पा महाराज वाजवायला लटलट लटलट कापायला लागलो आम्ही. वर गेल्यावर विठ्ठल 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 विठ्ठल. आज म्हणलं असं बांधत आम्ही वर जाऊ. वर जायचं सोपं नाही महाराजी. आता बघा ना तुम्ही, तुम्हाला पाहायला भेटत नाही वर गेल्यावर कसं असतंय. लय भारी वाटतंय महाराज, म्हणजे आम्हाला नाही तुम्हाला बरं का. ऐकाय आज त्या हेलिकॉप्टरमध्ये बसलो मी. सुरुवातीला मला भीती वाटली महाराज, कसं काय होतंय काय होतंय. मी आमच्या डॉक्टरचा हात धरूनच बसलो. मी आमचे डॉक्टर अमरदादा म्हणलं काय झालं, तुम्ही दोघं नवरा बायको डॉक्टर आहेत, दोघं इंजेक्शन द्या, मला काळजीच करू नका. दोघं धरूनच बसलो मी. त्यांना भीती वाटते महाराज उंच जायला. पण ते बरं का दिदी खरंच आता आलंच. हां
त्यासाठीच पाठवलं होतं. बरं झालं ते आमच्या बहिणीने गंध लावला आम्हाला, तिने बसवलं अक्षण करून आणि अमरदादांनी फार गोड आमचं स्वागत केलं. महाराज हे उपकार कुठं फेडावेत? कोण करतं महाराज? कोणी कोणासाठी करायला तयार नाही. इथं सख्या भावाला 1 गुंठ्यासाठी रोज कोर्टात केस आहे महाराज, भांडण चाललंय हो. आणि इथं ही घरातली माणसं त्यांचं घर सोडून एका अक्रूर महाराजाला त्यांच्या घरातल्याला मान सन्मान देतात. हे मोठं, दुसऱ्याला मोठं म्हणायला खूप अंतकरण मोठं लागतं महाराज. वा वा दीदी, काय कुठं तुमचे उपकार फेडावे, आणि फेडणार, काही ना काहीतरी करणार तुमच्याबद्दल, मी काळजी करू नका. काही नाही करायचं बघा, आम्हाला एक समुद्रात सप्ताह करायचा आता. समुद्रात शेवटचा सप्ताह आहे तो. समुद्रात जहाजात करायचं एक. तिथं 4 दिवस या दिदींची कथा आणि माझा काला मी सोडित नाही, काळजी करू नका बरं. त्यांची कथा आणि माझा काला, आणि 4 दिवस जहाजातच राहायचं. 30 लाख रुपये रोज येतात. 30 लाख रुपये रोज जहाजात समुद्रात. ते नियोजन झालंय सगळं, फक्त थोडं पैशामुळे अडकले. 2-4 सापडले का करतोच आम्ही, काळजी करू नका. ते असे तेवढी कृतज्ञता करायची. तुम्ही आहेतच पुन्हा काल्याला, टेन्शन घेऊच नका. तुम्हाला समुद्रातून आणतो बोटीतून, आणि टेन्शन घेऊन. आणि दिदी आहेत त्या, तुम्ही फक्त करा म्हणतात त्या, मी आहेच. वा, असा 16 करायचं ते. आणि हे दैदिप्य मान आहे, हे कुणालाही सुचत नाही, कुणाकडून होत नाही. ते देवाला त्यांच्याकडून करून घ्यायचं असतं बरं का दिदी. कल्याण स्वामी महाराजांचे गुण, ईश्वर चैतन्य महाराज तर आहेतच, पण ते तुम्ही पुढे आले ना सगळ्यात, तुम्ही मोठे आहेत ना सगळ्या. मुलगा द्यायचा होता पण मुलगीच आधी आली, म्हणून ते गुण खरे त्यांच्यात उतरले. त्यांच्यात ते आचरण उतरलं. ते कल्याण स्वामींचं आचरण, शुद्धता, भजन, नामस्मरण उतरलं त्यांच्यात. आणि त्यानंतर हे जन्माला आले. मग आता मुलगा द्यायचा होता म्हणून यांना ब्रह्मचारी संन्यासी ठेवावं लागलं. आणि त्यांना ते पहिल्याच असल्यामुळं त्या स्वतः त्यांनी त्याच्यातला त्याग केले. सोपं नाही महाराज, फार अवघड असतं. बोलणं फार सोपं आहे, पण तुकोबाराय म्हणले करणी करता टीर फाटे. ते नुसतं म्हणायला नाही, फार अवघड असतं हे आचरण सांभाळणं, लोक सांभाळणं, लोकांसाठी करणं. ओंकार महाराज इथं रुपये लोक खर्च करायला तयार नाही. 100 जास्त आले तर म्हणतात फोन पेला टाकून द्या, 100 आमचे जास्त आले तुम्हाला. इथं एवढा खर्च महाराज कोण करत नाही. याला दिल, अंतकरण शुद्ध लागतं, लोकाला देण्याची ताकद लागते. वा दिदे, भाग्यवान आहे तुम्ही. वा, अशी बहीण आम्हाला मिळाली, आम्ही किती भाग्यवान आहेत महाराज. वा, आम्ही अभिमानानं सांगू महाराष्ट्रभर वर्षभर कीर्तनात. जरा कल्याण स्वामी संस्थानला गेलो होतो चकलांब्याला, काल्याचं कीर्तन करून आलो रे. घोडे लावले होते, गायक वादक आहे, मस्त आनंद घेत होते. सगळेजण सेल्फी काढत होते, दिंडी निघत होती रोज, मोर नाचत होते. लेझिम पथक आहे, गुंजाळ काय, मुसलमान काय, माळी काय, मातबर काय, आमदार सुद्धा आलता. लेझिम खेळायलाच न्यायचं होतं पण उशीर झाला जरा बरं का. हो, असे सगळे येत होते महाराज. का त्याचं एकमेव कारण, विसरल्या कामधंदा. सगळं चकलांबा विसरलं होतं. आम्ही चकलांबेकर नाही, तर आम्ही देवाचे आहोत, आम्ही देशाचे आहोत, आम्ही धर्माचे आहोत. वा, ह्या सगळ्या चकलांब्याला खूप धन्यवाद आहेत. साष्टांग प्रणिपात या मातीला महाराज. वा, दिदींनी काम केलं का सांगत होतो. मग आकाशवाणी झाली. 8 मुलं, कंस मामानं 6 मुलं मारली. 7वा गर्भ योग मायने नेला. आता 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला दिसू लागल्या. छान दिसायला लागली. इतकी छान दिसत होती म्हणे देवकी माता. काय भाग्यवान आमच्या सोनाली दिदींची आई असेल की बाळ गर्भामध्ये असताना, दिदी असताना कसे डोळे झाले असतील त्यांना. खरंच भाग्यवान माय. हो, काय सुंदर भगवंताची आई दिसायला लागली. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतस. एवढी छान दिसायला लागली. तिच्या पोटी मग 9 महिने 9 दिवस गेल्यावर आयोनी संभव नो एकाही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. तिनं संदेश दिला आनंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. आणि सगळं मग पुढचं माहीतच आहे तुम्हाला. उचलीला कमळापती, पायाची बंधने गळती. काला भगवंताला उचलून घेतलं. यमुना मैयानं थोडासा त्रास दिला. करंगळीचं दर्शन दिलं यमुनेला. स्थिर झाली. यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला पोरगा यशोदे शेजारी मांडला. ट्रान्सफर एंट्री म्हणतो आपण त्याला. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठते दूध. कंसाला कळालं 8वा आला 8वा नव्हता. गरगर गरगर फिरून मारणार. तुझं लागी वधी उपजला मजा दे कृष्ण गोकुळे जन्मला. कैलास महाराज इकडं मात्र देवी
वाटतंय रे आळंदी झाली आळंदी कल्याण स्वामी किती 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 सांगू कुणाला जय हो सांगू कुणाला जय हो आनंदी या गावात माहिती जय हो वा वा कैलास महाराज वा ओंकारजी सगळ्या गावात माहिती पडलं बसा चकलंब्याच्या माझ्या बहिणींनी अय अन्नपूर्णा बसा 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 बहिणींनो पोरींनो बसा तुम्हाला अंगात येईल पुन्हा पुन्हा थांबायचं नाही हे 9:30 वाजले ऐका ऐका मग सगळ्या गावात माहिती पडलं यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला नंदा घरा नंद भयो जय कन्हैया लाल नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय सगळ्या गावात आनंद आनंद भयो जय कन्हैया लाल हातुलीनो घोडा हातुलीनो घोडा औरलीनो पालकी नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल नंद घरा नंद भयो जय जय कन्हैया लाल की जय हो गावात माहिती पडलं यशोदेला मुलगा झाला 9:30 वाजल्यामुळं सगळ्या गावात माहिती झालं यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला आनंदी आनंद झाला गावातल्या गवळणी यशोदेच्या घराकडे निघाल्या चकलंब्यात काही जागा नाही हे काय कमी गवळणीत काही बाबा 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 अय चकलंबा एवढ्या गवळणी सांगायचे म्हटल्यावर आम्हाला 2-4 वर्ष काला करावं लागेल इकडे बघा आपल्याकडे 2 गायक आहेत त्याच्यातली पहिली गवळण कैलास महाराज म्हणतील बघा बघा एकच म्हणतो आता जास्त घेत नाही पहिली निघाली पहिली यशोदेच्या घराकडं यशोदेच्या घराकडे निघाली पहिली सोन्या काय हा कापूस दिले तेने वे दिले बाई बाई तेने वे दिले पाहिला पाहिला ग नंदाचा नंदन अगं यशोदेचा पोरगा पाहिल्यापासून माझं मनच वेधून घेतलं काय नाही गडबड करू नका दुसरी गेली कैलास महाराज तेवढी ऐकावीच लागेल आता दुसरी गेली ती म्हटली मी या देवाला पाहिल्यापासून माझी सुदबूद माझा संसार माझं सगळं घरदार मी विसरले चकलांबा महाराष्ट्रात कैलास महाराज पवाराने ही गवळण गायली की लोकांचं अंतकरण भरून येतं ऐका रे तळ हाताच्या फोडाप्रमाणे या माझ्या कैलासला लोक जपतात रोज त्याची वाट पाहतात कैलास बुवा म्हणा तेवढी गवळण मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में
चला चला चकलांबा गावाला कल्याण स्वामी संस्थानला. हो देव पहावयासी इथं यायला लागली. स्वर्गातले देव ब्रह्मादिक देव गडबड सगळे देवच यायला लागलेत महाराज. काय ओंकारण खायला देवच येत नाही. असे सगळे एक एक कृष्ण आहे पुन्हा इथं बरं का. असे सगळे देवच आलेत महाराज. अशा गवळणीचा पाण्याचा कार्यक्रम आटोपला. देव रांगायला लागला. रांग तरंगणी चोरीतलो धावणी धरिती गवळणी बांधती चरणी देती गाला यशोदे साज दही दूध भक्षण तमाल निले नवल केले साज कृष्ण आळवा देवाच्या खोड्या खोड्या नको करू माझे माझे बाबा खोड्या नको करू माझे बा. कळालं यशोदेला पोरगा खोडकर झाला. आणि मग सांगितलं आई नको गे आई नको गे आई नको गे आई नको गे ओ आई मज मारू नको गे नाही नाही मी पाहिली माती पाहिली माती नाही नाही मी पाहिली माती पाहिली माती. आईला कळालं पोरगा खोडकर झालाय आणि खाऊन सुद्धा पोरगा हे करतो म्हणून अगदी त्या संबंधातून उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. आणि राणात कैलासबाई एक खेळ खेळला गेला. कोणता कोणता सुरकवडी सुरकवडी खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. माझी घोंगडी हरवली. खेळू लागलो खेळू लागलो खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली. भीमशे वारकरी शिक्षण संस्था जरा ते दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडिये नाय मुनेच्या तिरी गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना 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 गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना. कानोबा 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 खेळ डाव जाऊ नको रडी. कानोबा 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 खेळ डाव जाऊ नको रडी. कानोबा कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी. कानोबा कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी 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 रडी. किती करतील पुर घोडी 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 घोडी. कानोबा 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 आमचे दादा सांगते तसं माग माग देवा 8 दिवस झाले आम्ही इथं एवढा मोठा महोत्सव केला. तन मन धन दिलं. सगळ्या समाजाची सगळी माणसं आम्ही एकत्रित आलो चकलंब्या गावाला. सगळ्यांनी एकत्रित येऊन सहकार्य केलं. आता तेवढा काला आम्हाला द्या. भगवान प्रसन्न झाले आणि तो काला 8 दिवसाचा कल्याण स्वामी महाराजांचा त्यावरच्या दहीहंडी ते सगळ्यांनी हात वर करा. 2 असे 2 हात वर करा सगळे. बघा ज्याला काला पाहिजे सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी हात वर करा. ऐका ऐका ज्याचा हात वर आहे ऐका रे ज्याचा हात वर आहे त्याला हा काला मिळणार आहे. अलौकिक काला आहे.
कल्याण स्वामी संस्थान चकलांबा, साध्वी सोनाली दिदी करपे, अन्नपूर्णा माता वारकरी शिक्षण संस्था, हो एकनाथ महाराज काय, महादेव दादा काय, अक्रूर महाराज काय, आई वडील काय, पालक काय, आमच्या ताईंचे आई वडील काय, ईश्वर चैतन्य बाबाजी महाराज काय, फार गोड आहेत ते, तर ते आमचे बंधूच आहेत. ईश्वर चैतन्य वा किती गोड स्वभाव आहे, ग्रेट स्वभाव आहे. आमचे अमर डॉक्टर काय, सगळा त्यांचा परिवार काय आणि भक्त परिवार काय. सगळ्यांसाठी टाळी वाजून तुम्हाला हात, सगळ्यांनी टाळी वाजायची चाळी. दिदींसाठी धन्यवाद दीदी, धन्यवाद. हो साध्वी सोनाली ताई, तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळतंय. भाग्यवान लेकरू आहात तुम्ही, ज्ञानोबारांची लेक आहात, कल्याण स्वामीची लेक आहात. आमच्यातलं क्षणक्षण आयुष्य तुम्हाला मिळावं आणि असाच तुमच्या हातून हा कार्यक्रम होत जावा. आता सगळ्याला हे काला पाहायला भेटणार आहे. इथून